हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मैत्रिणींनो, मी माझं डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हे काय नवीन नाही, हे रोजच आहे, पण ज्या त्या वेळेत आपण जे ते काम केलं ना, आपलं घरसुद्धा छान आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं। तर तोच व्हिडिओ असणार आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात। तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाक झाले की मी काय करते, आधी जे आपला पॅसेज आहे, तर इथं आपण फ्लॅटमध्ये राहतो, त्यामुळे आपलं काही अंगण वगैरे जास्त मोठं नसतं, छोटंसंच असं पॅसेज आहे। तो आधी मी झाडून वगैरे घेतला, नंतर पुसून घेतला आणि अशी छोटीशी मला जशी जमेल तशी मी छोटीशी अशी रांगोळी काढली आणि उंबऱ्यावरती लक्ष्मीची 2 पावले काढले। तर अशा पद्धतीचं रोज माझी सकाळची सुरुवात होते। सकाळची सुरुवात केव्हाच झाली आहे, पण अगोदर स्वयंपाक वगैरे आवरून घेते, कारण हॉलमध्ये आणि मी वगैरे उशीरपर्यंत झोपते, त्यामुळे मला काही लवकर कामे करता येत नाहीत। पण जसं मला जमेल तसं मी सकाळ सकाळ करण्याचा प्रयत्न करते। तर आता वाजले होते 8:30 आणि चला आता छोटीशी अशी रांगोळी काढली आणि हळदी कुंकूसुद्धा वाहिले। तर दारात रांगोळी वगैरे काढल्यानंतर किती छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं। त्यासाठी सकाळ सकाळी हे पहिल्यांदा मी काम करून घेते आणि नंतर मग घरातले जे काही साफसफाई आहे, क्लिनिंग आहे, झाडून पुसून हे घेणं, हे मी आता करते। तर आता घरात आले आणि तर अन्वी सुद्धा उठलेली आहे आणि ती पाहत बसली आहे टीव्ही। अजून काही तिच्या सुट्ट्या संपल्या नाहीत, 1-2 दिवसात तिची स्कूलसुद्धा चालू होईल, मग तेव्हा तर माझी खूप धावपळ होते। पण आता जसं माझं रुटीन रोजचं आहे तसंच मी ठेवले, त्यामुळे माझी धावपळसुद्धा होत नाही। जेव्हा ती स्कूलमध्ये जाईल तेव्हा मी घरचं हे सर्व काम करून घेते। तर आता इथं मी एक छोटासा रुमाल आहे पुसण्यासाठी ठेवलेला आहे, तो थोडासा ओला करून घेतला आणि हे ड्रावर वगैरे पुसून घेतले। तुम्ही बघू शकता ड्रावरचा कलर व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे मला ते रोजची रोज पुसावं लागतं, नाहीतर अन्वीसारखं कशाचं ना कशाचा हात लावते, त्यामुळे ते रोजची रोज पुसलं तरच ते व्यवस्थित असं दिसतं आणि आपलं घरसुद्धा चकाचक असं राहतं। तर आता हॉलमधलं सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि आता बेडरूममध्ये आलेले आहे। आता बेडरूममधलं सुद्धा जे काही पुसायचं आहे ते पुसून घेते त्याच रुमालाने आणि नंतर मग जे अंथरुणे वगैरे इकडं तिकडं पडले त्याची घडी व्यवस्थित असं घालून ठेवते आणि जे काही हाताला येईल तसं मी पुसते रोजच्या रोज, कारण एकदम पुसायचं म्हटलं की जास्त खराब होतं, लाईट बोर्ड काय हे म्हणा बटन वगैरे, त्यामुळे ते असं दिसेल तेव्हा पुसलं ना जास्त टाईमसुद्धा लागत नाही आणि एकदम क्लीन राहतं। आणि ते लाईट बोर्डसुद्धा कधी कधी बघा ना, कुठं गेलं की मी बऱ्याच वेळेस बघितले जास्त काळे झालेले असतात आणि ते उगाच दिसतं, विचित्र दिसतं। त्यासाठी रोजच्या रोज असं पुसलं की छान असं घरसुद्धा क्लीन होण्यास मदत होते आणि छोट्या छोट्या गोष्टी आहे ना रोजच्या रोज क्लीन केल्या ना आपल्याला जास्त एक्स्ट्राचा वेळ द्यावासुद्धा लागत नाही। तर चला इथलं सुद्धा आवरून झाले आणि आता हे सुद्धा पुसून घेते। अजून काही गादी नाही आणली, त्यामुळे हे व्यवस्थित असं पुसावं लागतं, नाहीतर काय होतं बारीक बारीक केस किंवा धूळ वगैरे कडणी राहते। त्यासाठी मी ओल्या कपड्यानेच ते पुसून घेतलं आणि आता आरसा सुद्धा पुसून घेतला, कारण 2 दिवस झाला आरसा पुसला नव्हता। तर आता आधी ओल्या कपड्यांनी पुसून घेतला आणि नंतर थोडासा पेपर घेऊन मी त्याने पुसून घेतला, जेणेकरून क्लीन दिसेल। आणि झालेलं आहे आता इथलं बेडरूममधलं आवरून आता घर वगैरे झाडायचं। आणि तर बेडरूममधलं आवरलं आणि आता म्हटलं घर झाडायच्या अगोदर इथलं सुद्धा व्यवस्थित असं आवरावं, कारण बराच इथं पसारासुद्धा झालता, जो मी फ्रूट ठेवण्यासाठी आणलेलं त्याच्यामध्ये सुद्धा खूप पसारा झालता, कारण 1-2 दिवस झालं फ्रूट्स पण संपलेले, तर आज आणलेत, तर म्हटलं ह्याच्यामध्ये नीट व्यवस्थित ठेवावं। आणि ही काय गवत आहे जो शोपीसचं, ते सुद्धा झाडून वगैरे व्यवस्थित असं परत ठेवावं तिथंच। तर इथलं सुद्धा झाडून घेतलं आणि कचरा काढून घेतला। तर चला आता घर वगैरे झाडून घेते, फरशीसुद्धा पुसते आणि ही कॉर्नर मला खूप आवडतो, किती छान असं वाटतं ना, प्रसन्न असं। आणि त्या साईडला मी ठेवलेला, पण पारायणच्या वेळेस मला तिथं पूजा मांडायची होती, त्यामुळे मी ह्या साईडला ठेवलेला आहे। तर झालेलं आहे इथलं सुद्धा आवरून।
तर घर झाडायच्या अगोदर मी काय करते, जेवढं काही पुसायचं आहे, धूळ वगैरे झटकायचे आहे ते करून घेते आणि नंतरच मग घर झाडते, जेणेकरून सर्व कचरा व्यवस्थित असा निघला जातो. तर आता घर वगैरे झाडून घेते आणि अजून तुम्ही बघू शकताय मला पूजासुद्धा करायची आहे. पण मग मी काय करते, हे सर्व क्लिनिंग झाल्यानंतरच पूजा करायला घेते, जेणेकरून घरातसुद्धा प्रसन्न वातावरण निर्माण होतं. नाहीतर पूजा करायच्या अगोदर आणि घरात तसंच पारूसं राहतं, त्यासाठी मग अगोदर आपलं पारूसं काढून घ्यायचं सकाळचं आणि नंतरच मग पूजा करून घ्यायचं. तर चला आता सर्व व्यवस्थित असा कचरा काढून घेते आणि छान अशी फरशी पुसून घेते. आणि हिचं चाललेलं अजून टीव्ही पाहायचं, माझं होईपर्यंत हिचं हेच चालले. तर चला आता पाटीत सुद्धा पाणी घेतलेलं आहे, छोटंसं घमेलं आहे, ते मी फरशी पुसण्यासाठीच यूज करते. त्यामध्ये पाणी घेतले आणि आता सर्व व्यवस्थित अशी फरशी पुसून घेते. तर असं होतं की ज्या त्या वेळेत जे ते काम झालं ना, आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि घरात सुद्धा प्रसन्न वाटतं आणि आपल्याला सुद्धा दुसरं काय अजून करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा वेळ भेटतो. तर त्यासाठी त्या वेळेत जे ते काम झालंच पाहिजे आणि हेच माझं असतं. फक्त संडे दिवशी रुटीन जरा वेगळं असते, ते काय निवांत असते, त्यामुळे जास्त मी ते संडे दिवशी जास्त धावपळ करत नाही. तर बाकीच्या दिवस मग सोमवार ते शनिवार हेच माझं रुटीन असतं. तर जरा भिंतीसुद्धा म्हटलं पुसून घ्यावं, कारण तुम्ही बघू शकता भिंतीचा सुद्धा कलर असा व्हाईटच आहे, त्यामुळे मला ते अधूनमधून पुसून घ्यावं लागतं, नाहीतर हात वगैरे. आणि घरात लहान मुलं असले ना काय लावतेच भिंतीला, त्यामुळे मला ते सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, कारण एकदा डाग राहिले ना परत नंतर ते निघत नाहीत जास्त दिवसांनी. त्यासाठी ज्या त्या वेळेस जे ते पुसलं म्हणजे बरं दिसतं. आणि तुम्ही बघूच शकता आता झाले, आता पटपट अशी फरशी पुसून घेते सर्व, बेडरूम, हॉल आणि किचनसुद्धा, आणि नंतरच मग पूजा करायला घेते. तर तुमचं रुटीन कसं असतं ताईंनो, ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, म्हणजेच की मला सुद्धा तुमची काय हेल्प मिळेल ह्याच्यात अजून काही बदल करायचे म्हटलं तर. चला ऊनसुद्धा बघा किती छान असं खिडकीतून आतमध्ये आलेलं आहे. आणि आता चला सर्व फरशी पुसून घेते आणि पूजा करायला घेते पटपट अशी. तर आता पूजा वगैरे करून घेतली, आता फक्त छोटीशी रांगोळी काढायची राहिलेली आहे, ती सुद्धा काढून घेते. आणि व्हिडिओ काय कंटिन्यू नाही केला, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि नंतर मग एडिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो, स्टोरेज वगैरे फुल होतं त्यासाठी. तर चला आता रोजच्याप्रमाणे इथं 2 लक्ष्मीची पावले काढून घेते आणि मध्ये काहीतरी असं छोटंसं फूल, ते रोजच ठरलेलं आहे आणि मला काही एवढी रांगोळी जमत नाही, जसं जमेल तसं छोटीशी अशी काढण्याचा प्रयत्न करते. तर इथं सुद्धा लक्ष्मीची पावले काढलेत आणि रांगोळी काढल्यानंतर वेगळंच घरामध्ये वाटतं, म्हणजे देवघरापुढं. तर त्यासाठी मी खास हा जो पुढचा ड्रावर आहे ना, ड्रावरसारखं बनवून घेतलं, त्यासाठीच मी रांगोळीसाठीच बनवलेलं आहे. कारण रोजच्या रोज मंदिरापुढे देवघरापुढे रांगोळी असली म्हणजे छान वाटतं, प्रसन्नसुद्धा वाटतं. तर इथंसुद्धा आता रांगोळी काढून घेतली आणि पूजासुद्धा झालेली आहे, आता फक्त अगरबत्ती ओवाळून घेते. तर असंच असतं माझं रोजचं रुटीन, ज्यामुळे मला यूट्यूबला सुद्धा वेळ देता येतो. आणि काय जो काही एडिटिंग वगैरे आहे ना, हे सगळं झाल्यानंतरच करते. नाही म्हटलं तर एडिटिंगला 1-1.5-2 तास तर जाते. जे यूट्यूबमध्ये आहेत किंवा जे यूट्यूबर आहेत त्यांना माहीतच असेल एडिटिंग करायला किती वेळ जातो. त्यासाठी मला हे सगळं पटपट सकाळचं काम आवरून घ्यावं लागतं. तर आता छान अशी पूजा करून आलेली आहे किचनमध्ये आणि आता किचनमधलं सुद्धा आवरून घ्यायचं. तर काल एक तवा घेतलेला आहे मी मातीचा, तो फक्त मला 50 रुपयाला भेटलेला आहे. तर बघूया, अजून काही त्याच्यामध्ये बनवलं नाही, सॉरी. त्याला आता 2 तास भिजत ठेवायचं आहे आणि नंतर सुकायला सुद्धा ठेवायचं आहे. बघूया आता कसं बनतंय काय. ह्याच्या आधी कधी मी मातीची भांडी वापरली नाहीत, तर बघूया आता कसं होते ते. तर अगोदर मी काय करते, किचनमध्ये आले की जे काही स्वयंपाक आहे शिल्लक तो मी भांड्यात काढून घेते छोटे छोटे, आणि जे काही कढई आहे किंवा कुकर आहे ते घासायला टाकते. तर आज जरा भाजी जास्तच होते आणि म्हटलं नंतर गरम करून खाता येईल, त्यासाठी मी
कढईसुद्धा नाही रिकामी केली। तर आता हे सगळे भांडी एकत्र केले जेणेकरून मला व्यवस्थित अशी सर्व भांडी घासता येतील आणि जे काही आता जाळीत भांडे आहेत ते मला आता किचन ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि नंतरच मग भांडी घासायला चालू करते। तर असं आहे माझं छोटंसं असं किचन आणि त्याच्यातून मी व्यवस्थित असं मॅनेज केले, जास्त पसारासुद्धा नाही केला। जेवढं पाहिजे तेवढंच मी सामान म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यक आहे रोजच्या स्वयंपाकात तेवढंच मी वरती ठेवले आणि बाकीचं सर्व मी वरती पोटमाळ्यावर ठेवून दिले, कारण जे लागत नाही ते उगाच कशाला पसारा किचनमध्ये। आणि किचन मला जेवढं सुटसुटीत असेल तेवढं छान वाटतं। तर चला, तर झालेत आता भांडी घासून आणि एका साईडला भांड्याची जाळीसुद्धा ठेवले आणि ही मातीचा तवा मला आता मोठ्या भांड्यामध्ये भिजायला ठेवावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये काय व्यवस्थित असा बसेना तो। आणि आता काय बेसिंग वगैरे घासून घेते आणि रोजच्या रोज काय किचन मी घासत नाही, कारण फर्निचर वगैरे किंवा किचन ट्रॉली केले त्यामुळे जरा भीती वाटते, कारण तेवढं पाणी आपल्याकडून किचनवरून खाली येतच। त्यासाठी मी आठवड्यातून 2दा किंवा 3दा किचन धुत असते, बाकीच्या दिवस मी पुसून घेते व्यवस्थित असं। तर आता जो काही मग आहे तो सुद्धा मी घासून घेतलाय आणि आता व्यवस्थित असं किचन 2-3 वेळा मी पुसून घेते ओल्या कपड्याने आणि नंतर शेवटी मग व्यवस्थित असं सुक्या कपड्याने किचन कोरडं करून घेते, जेणेकरून कॉकरोच वगैरे होत नाहीत आणि दिवसभर सुद्धा आपल्याला किचन अगदी फ्रेश आणि आपल्याला किचनमध्ये गेल्यानंतर सुद्धा प्रसन्न वाटतं। तर चला, आता हे व्यवस्थित असं पुसून घेते आणि नंतर मग कोरड्या कपड्याने कोरडं करून घेते। तर असंच असतं माझं किचनमधलं रुटीन, जे रोज नेमलेलंच आहे आपल्या बायकांचं। हे केल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही, जे काही भांडी आहे स्वयंपाक आहे ते केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। एक दिवस असं वाटतं नको हे सगळं, कारण रोज तेच काम नको वाटतं असं मला वाटतं। तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर चला, आता झालेलं आहे किचन क्लीन करून आणि आता बाकीचं सुद्धा आवरते। तर आता किचनमधलं झाल्यानंतर आता कपड्याचा नंबर लागतो, तर आता कपडे सुद्धा व्यवस्थित अशी भिजत घालते आणि थोड्या वेळ काही जेवण वगैरे करायचं आहे ते करून घेते आणि नंतरच धुवायला घेते, कारण थोडीशी कपडे अर्धा तास भिजले म्हणजे व्यवस्थित असे निघतात आणि जास्त ब्रशने घासावं सुद्धा लागत नाही। तर आधी जेवण वगैरे करून घेतलं आणि आता कपडे सुद्धा धुतलेत, तर आता सुकायला टाकते। तर असं असतं माझं डेली रूटीन। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया आपण एकाच अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।